दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, सरकारी, विशेषतः सरकारी ऑफिसेसमध्ये पुष्कळ लोक त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी असतात. एकेका डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ पुष्कळ असे लोक असतात आणि त्यामध्ये एकाच आडनावाचे सुद्धा बरेच असतात. कधीकधी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एकाच आडनावाचे 10-15 लोक असतात आणि मग तेथील बॉसला थोडंसं कधीकधी कन्फ्युजन होतं की कुठली फाईल कोणाकडे दिलेली आहे, किंवा त्याच व्यक्तीला मला जो मेसेज पोचवायचा आहे त्या व्यक्तीलाच पोचला की नाही ह्याची कधीकधी गॅरंटी नसते. आणि मग बऱ्याच वेळेस थोडं कन्फ्युजनचं वातावरण असतं, किंवा जे वरिष्ठ अधिकारी असतात थोडेसे संभ्रमात पडलेले असतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रार्थना करतो, परंतु आपलं जे देवाबरोबर कम्युनिकेशन आहे ते बरोबर होत आहे असं कधीकधी आपल्याला वाटत नाही. मी केलेली प्रार्थना खरोखर परमेश्वराकडे पोचते का, हे कधीकधी आपल्याला संभ्रमात टाकणारं असतं. कधीकधी आपल्याला हे वाटतं की जे मला देवाला सांगायचं आहे ते कदाचित मी सांगू शकत नाही आहे, किंवा तसे शब्द मी वापरत नाही आहे, आणि मला देवाला सांगायचं आहे ते मला सांगता येत नाही. आणि अशा वेळेस आपलं थोडंसं आपण संभ्रमात पडतो. पाऊल ह्या ठिकाणी बघा म्हणतो, पाऊल नव्या करारामध्ये काय म्हणतो बघा, रोमकरास पत्रामध्ये, रोमन्समध्ये पाऊल असं म्हणतो की पवित्र आत्मा अशा वेळेस आपल्याला मदत करतो. कधीकधी प्रार्थना कशी करावी हे समजत नाही, परंतु पवित्र आत्मा आपल्याला त्यासाठी मदत करत असतो. पवित्र आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे योग्य शब्द वापरतो. देवाची इच्छा काय आहे हे त्याला माहीत असतं, पवित्र आत्म्याला माहीत असतं, आणि त्याला देवाची योजना काय आहेत ते माहीत असतात. आणि जेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही योग्य प्रकारे प्रार्थनात शब्द वापरले नाही, पण देव आमची प्रार्थना हृदयामधून ऐकत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 26वा वचन, रोमन्स चॅप्टर 8 and verse 26. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्हण्याने मध्यस्थी करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.